गोंडा बनवण्यासाठी ही कांदा आणि खोबरं याची पेस्ट केलेली आहे. आधी कांदा कापून घेतलेला आहे. याच्यामध्ये कोथिंबीर, लसूण, आलं, मिरच्या एकाच वेळेस दोन्हीही म्हणजे बटाट्याच्या भाजीचीही आणि आपल्याला रशीचीही पेस्ट काढून घ्यायची आहे. आता ही पेस्ट काढूनच झालेली आहे. मटकी शिजून घेतलेली आहे. हळद आणि मिठामध्ये याऐवजी काळे चणे, वाटाणे किंवा तिन्ही मटकी, वाटाणे आणि काळे चणे असं तिन्ही घेतलं तर चालेल. पण भिजत घातलेलं नव्हतं म्हणून मी फक्त मटकी घेतलेली आहे. हळद मिठात आधी शिजून, याने जो तवंग असतो त्याने छान येतो. आता हे बटाटे उकडून घेतले. आपली अशी सुक्की बनते, वल्ली होत नाही चटणी. आता ही जी आहे ती बेसिक तयारी आपली झालेली आहे आलू बोंडा बनवण्यासाठी. आता बटाटे सोलून ठेवते. आता एक नॉनस्टिकचा पॅन ठेवला, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल टाकल्यानंतर 1 चमचा मोहरी टाकली. ती छान फुलली की त्यामध्ये 1 चमचा जिरं टाकून घेतलं. हे दोन्ही छान असं तडतडलं की त्यामध्ये आपण जी पेस्ट केलेली आहे ती टाकून घ्यायची आहे. कांदा आणि खोबरं कच्चंच वाटलेलं आहे, त्याची पेस्ट या तेलामध्ये छान अशी तळून घ्यायची. त्यामध्ये 5 ते 6 कढीपत्त्याचे पानं टाकले. आता हिंग टाकून घेतलेला आहे. हिंगाने छान चव लागते. या पेस्टने तेल सोडलेलं आहे. याचा चॉकलेटी असा कलर झालेला आहे. आता जी आलं, लसूण आणि मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट 1 चमचा यामध्ये टाकली. थोडीशी कमी वाटली म्हणून पुन्हा म्हणजे एकूण 1.5 चमचा पेस्ट याच्यात टाकली. आलं लसणाचा आणि मिरचीचा कच्चापणा गेला. आता यामध्ये 1 चमचा बेसन पीठ टाकलेलं आहे. तेही या मसाल्यामध्ये छान भाजून घेतलं. आता बेसन पीठ टाकल्यानंतर सुके मसाले टाकायचे. हळद टाकलेली आहे. लाल तिखट टाकलं. धनापूड टाकली. कांदा लसूण मसाला किंवा कुठलाही काळा मसाला टाकला. आता या मसाल्यांना तेल सुटून द्यायचं आणि जी मटकी शिजून ठेवली होती हळदीत आणि मिठामध्ये ती यामध्ये टाकली. मटकी किंवा काळे चणे किंवा वाटाणे किंवा तिन्ही मिक्स अशी ही मिसळ केली तरी चालेल. यामध्ये घट्ट पातळ अंदाजानुसार उकळलेलं पाणी टाकून घ्यायचं. मटकीमध्ये शिजताना मीठ टाकलं, त्या अंदाजाने मीठ टाकायचं. आता हिला एकीकडे उकळून घेऊ, एकीकडं बटाट्याची भाजी बनवून घेते. पुन्हा एक कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकलं. आता भाजी या
काटाला छान अशी उकळी आलेली आहे. त्यामध्ये 2 मोठे मोठे टोमॅटो कापून टाकले. इकडं बटाट्याची भाजी बनवून घेऊ. कापून घेतलेला कांदा टाकला, कढीपत्ता टाकला. बटाट्याची सुकी भाजी बनवण्यासाठी थोडीशी मोहरी जास्त टाकली. ती छान फुलून दिली की त्याची चव चांगली लागते. यामध्ये कुटून घेतलेले 1 चमचा धने टाकलेले आहे. आता आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची याची पेस्ट 1.5 चमचा टाकलेली आहे. बडीशोप टाकली तीही छान लागते. बडीशोप टाकणं ऑप्शनल आहे. यामध्ये हळद टाकली. चवीनुसार लाल तिखट व थोडासा काळा मसाला 1 चिमूट टाकला. मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार. लाल तिखट टाकताना तिखट कमी जास्तच्या अंदाजामध्ये टाकलं. सगळे मसाले पुन्हा हलवून घेतले. आता शिजवून घेतलेले अशा थोड्याशा मोठ्या मोठ्या फोडी ठेवल्या. असे हाताने तोडून हे बटाटे या मसाल्यामध्ये टाकले. फक्त या बटाट्याची वाफ निघाली की लगेच ही बटाट्याच्या भाजीचा गॅस बंद केलेला आहे. आता इकडं वडे बनवण्यासाठी बेसन पीठ बनवून घेऊ. बेसन पीठ घेतलेलं आहे 2 चमचे. वडे किती बनवायचे त्या अंदाजात बेसन पीठ घ्यायचं. मीठ घेतलेलं आहे, थोडासा सोडा आणि ओवा असा हातावर चोळून टाकायचा. यामध्ये मोहन टाकायचं आहे. तेल असं कडकडीत असं तापून दिलं. सगळ्यात आधी सगळे ओवा इथं फक्त ओवा, सोडा आणि मीठ एवढंच टाकलं तरी चालेल. आता आलू बोंडा बनवण्यासाठी जो कवर असतो तो थोडासा जाड असतो, म्हणून बेसन पीठ थोडंसं घट्टच ठेवायचं. या पद्धतीने पाववडा आणि आलू बोंडा मध्ये जो आलू बोंडा असतो त्याचा कवर थोडा जाड असतो. आता 1 चिमूट सोडा टाकलेला आहे. एकीकडं तेल तापायला ठेवलं होतं. आता या भाजीचे या पद्धतीने गोल गोल असे गोळे बनवून घ्यायचे. सहा ते 7 असे गोळे बनवलेले आहे. आता या बेसन पिठामध्ये डीप करून घेतले. तेल तापलं आहे की नाही थोडंसं बेसन पीठ सोडून बघितलं. तेल तापलेलं आहे. आता एक एक गोळा घेऊन तो या पद्धतीने सोडायचा. आता हे जे बेसन पिठाचे जे लांब लांब दिसत आहे त्याची आपल्याला चटणी बनवून घेता येते. सगळे वडे या पद्धतीने तळून द्यायचे. लो टू मीडियम हीटमध्ये वडे तळायचे आहे, म्हणजे वडे कच्चे राहत नाही. आता ही जी चटणी आहे ती कशी बनवायची, हे जे बेसन पिठाचे आहे ते थोडासा लसूण, लाल तिखट आणि सुकं खोबरं मिक्सरच्या भांड्यातून काढलं की एकदम छान वड्यासोबत, वडेपावसोबत किंवा या वड्यांसोबत चटणी खूप छान लागते. या पद्धतीने सगळे आलू बोंडे आपण तळून घेऊ.